मिरज पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहाला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नाव देण्याच्या झालेल्या ठरावाला भाजपच्या विरोधी गटाच्या काही सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहाचे उद्घाटन झाले नसताना ठराव घेणे चुकीचे आहे. उद्घाटन झाल्यानंतर निर्णय घ्यावा. झालेला ठराव रद्द करण्याची त्यांनी मागणी करताच सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी या आक्षेपाला जोरदार विरोध केल्याने सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. तसेच पश्चिम भागात बिबट्यांच्या वाढत्या हालचालीबाबत सदस्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मिरज पंचायत समितीची मासिक सभा सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ, गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्या उपस्थितीत पार पडली. गत मासिक सभेत सहयोगिता कोळी यांनी नवीन सभागृहाला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचा मांडलेला आणि विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे रखडलेला ठराव सभेत कोळी यांनी पुन्हा सभागृहासमोर मांडला. विरोधी गटाचे सदस्य आणि दादांच्या गावातून निवडून आलेले सदस्य विनायक जाधव यांनी सर्वप्रथम उठून समर्थन दिले. गटविकास अधिकारी मडके यांनी ठराव मंजूर आहे का अशी विचारणा केली. बहुतांश सदस्यांनी समर्थन दिल्याने दादांचे नाव देण्याचा ठराव मंजुरी करण्यात आल्याने पुढील विषयाचा आढावा सुरू असताना सदस्य राणी भोरे यांनी ठरावाला आक्षेप घेतला. नवीन सभागृहाचे उद्घाटन झाले नसल्याने असा ठराव करणे चुकीचे आहे. सभागृहाचे उद्घाटन झाल्यानंतर निर्णय घ्यावा. झालेला ठराव रद्द करावा अशी जोरदार मागणी केली. याला सत्ताधारी गटाचे सदस्य अरविंद सपकाळ, गायत्री घोरपडे, स्नेहल पाटील, एकदा मुखावर यांनी ठराव रद्द करण्याच्या भोरे यांच्या मागणीला जोरदार विरोध केला. यातून निर्माण झालेल्या वादावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. भोरे यांच्या मदतीला संदीप बनकर धावले. ते म्हणाले, अस्तित्वात असलेल्या सभागृहाला स्वर्गीय वसंतदादांचे नाव असताना नवीन सभागृहाला नेत्यांचे नाव देण्याऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे अशी भूमिका मांडली. दादांच्या नावाला कोणाचा विरोध नाही, मात्र उद्घाटन झाल्यानंतर निर्णय घ्यावा ही विरोधी सदस्यांची भूमिका असल्याचे सांगत विष्णू पाटील यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. गटविकास अधिकारी मडके यांनी पुढील सभेत मत मांडता येते असे सांगितल्यानंतर वादावर तात्पुरता का असेना पडदा पडला. यानंतर विनायक जाधव, स्नेहल पाटील, अरविंद सपकाळ यांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत माणसांचे जीव गेल्यानंतर बिबट्यांचा बंदोबस्त करणार काय असा सवाल केला. यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. त्यावर सदस्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. हल्ला असं म्हणत नाही सर. बरोबर आहे की तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला की तसा प्रकार हे आहे. ते मला एक साहेब सांगा, हल्ला झाल्यानंतरच पकडावा असा तुम्हाला आदेश आहे का? शुद्ध भाषेत विचारतो मी सर तुम्हाला जे देतो. बिबट्या किंवा आणि कुठलाही तो मला जर प्राणी आला आणि तुम्ही एखादा शिडी मेंढी माणूस यांच्यावर हल्ला केल्यानंतरच पकडा असा आदेश आहे तुम्हाला? हा, तो द्या. बघूया म्हणजे काय त्याची प्रोसेस वेगळी आहे. त्यांना माहिती आहे साहेबांना. बिबट्या आला तुम्ही आला, बरोबर केलं काय मला सांगा. पिंजरे लावले सर आणि तो पिंजरा आता पकडण्याच्या मार्गावर येतात. कुठं इथं लावलाय पिंजरा ती 4 फूट. असं नाही साहेब, साहेब तुम्हाला सर माहिती आहे तुम्ही गावात आणि हे आले काय 2 बॉम्ब आम्हाला बुडवायचे कशात तुम्हाला त्याच्या योजनाच असायच्या. नाही ऐका माझं, ह्या विषय म्हणजे चेष्टेवरचा विषय नाही. लोकांच्या रात्री दिवसा लोक पाणी पाजायला जायला झाले आणि रानात बायका कामाला बांधता येत नाहीत. त्या म्हणतात बाबा बिबट्या, एवढी परिस्थिती वाईट आहे. मॅडम कसं आहे, आमचे हात कायद्यानं बांधलेलेच आहे. असं नाही आम्ही प्रतियोजना करू साहेब. कायद्यानं हात असा बांधला की हल्ला केल्यानंतर नाही म्हणजे एखादा बिबट्या किंवा शेव वाघ आला जंगली प्राणी तो दिसल्यानंतर पकडायचा नाही सर. पकडायचं आम्ही आता सुरूच आहे. मग आता तुम्हीच म्हटलं की कायद्यानं हात बांधलेत आमचे. नाही सर, म्हणजे त्यांनी एखाद्यावर हल्ला केल्यानंतर पकडा असा आहे का? स्टेप बाय स्टेप त्या सगळ्या गोष्टी असं नाही. कोण सांगितलं तुम्हाला? सांगा तुमच्या कायद्यात असेल तर आम्हाला सांगा. एखादा शेव बिबट्या आला आणि आल्यानंतर हल्ला केल्यानंतरच पकडायचं आहे का तुमच्याकडे? तसं पुढच्या मिटिंगला काय म्हटलं तुम्ही? कायद्यात मात्र तुम्ही काय केलं? ते सर नियमच आहे होतं सर. हल्ला केल्यानंतर पकडायचा. हल्ला केल्यानंतर म्हणजे साहेब तो बिबट्याचं ते आदिवास असा आहे काय असं आमचं वरून कायदा सांगतो आम्हाला. काय आदिवास आहे त्याचा तो, असं ते कायदा सांगतो. असं नाही, चुकीचं सांगताय. एखादा बळी गेल्यानंतर त्यांनी जीव घेतल्यानंतर पकडायचं. उपाययोजना केली पाहिजे. उपाययोजना काय बरोबर आहे सर. आता
मगरीच्या बाबतीत पंचनामा करायचा म्हणून सांगितलं तुम्ही 100% चुकीचं नाही सर आम्ही बघा हल्ला केल्यानंतर बंद म्हटलं तर तुम्हाला मला काय वाटतं माहिती आहे त्याची हल्ला केल्यानंतर झाला असेल तर मग